मित्रांनो, आजच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरीप पीक विमा 2025 पहिला टप्पा यादी प्रकाशित केली आहे. मित्रांनो, या पहिल्या टप्प्यात एकूण 20 जिल्ह्यांचा समावेश आहे. त्या 20 जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत. मित्रांनो, आजच्या विशेष अधिवेशनात खरीप पीक विमा 2025 कधी मिळणार यावरती सभागृहात चर्चा झाली. कधी नव्हे ते शरद पवार गटाचे आमदार तसेच काँग्रेसचे आमदार, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार पीक विमा कधी मिळणार यावरती आक्रमक होताना पाहायला मिळाले. या विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक विमा पहिला टप्पा मंजूर करत 4,200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करत शासन निर्णय प्रसिद्ध केला. याच शासन निर्णयात पहिला टप्पा वाटप जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, जे की आपण पाहणार आहोत. मित्रांनो, हा शासन निर्णय प्रसिद्ध करताच लागलीच राज्यातील पीक विमा कंपन्यांना सुपूर्द करण्यात आला आहे. आता या पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप पीक विमा 2025 वितरित केला जाणार आहे. मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार आहे ते पाहूया. मित्रांनो, येणाऱ्या 23 फेब्रुवारी 2026 रोजी हिंगोली, परभणी, चंद्रपूर, बीड, अमरावती, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, यवतमाळ, ठाणे, चंद्रपूर, कोल्हापूर, रायगड, नागपूर, जालना अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा केला जाणार आहे. तसंच मित्रांनो, दुसरी यादी देखील लवकरच जाहीर केली जाणार आहे. ती यादी जाहीर केल्यानंतर आम्ही प्रसिद्ध करणार आहोत. त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. जय महाराष्ट्र.